जरांगे पाटलांनी जेवढी राजकीय भाषा टाळू शकतात हे त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण का मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा बिलकुल आवडत नाही आहे। त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जेवढं बोलतील तेवढं हिताचं आहे ना। आता प्रत्येक नेता, नाना पटोले काल बोलले की ओबीसीमधून मराठा आरक्षण नको, शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेची पण तीच भूमिका। मग आता मनोज जरांगे पाटील एकटे पळत चाललेले आहेत। म्हणजे आता हे सगळे महाविकास आघाडीचे लोक नेते मंडळी असतील, महायुतीचे नेते मंडळी, सगळ्या जणांनाच अगर कुठल्याही जाती समाजाच्या आरक्षणाला हात न लावता अगर आरक्षण द्यायचं असेल, स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असेल, तर मग मनोज जरांगे पाटलांनी आता त्याच्याबद्दल भूमिका ती जाहीर केली पाहिजे। राजकारण बाजूला ठेवून मूळ मुद्दा, आता समाजाचं नुकसान अगर वारंवार मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्यामुळे आणि राजकारणामुळे होत असेल, म्हणून मराठा समाज आता लवकरच भूमिका घेईल असं मला वाटतं। त्यांनी शरद पवारांवर टीका केली, मराठा समाजाचं वाटोळं केलं, अशा पद्धतीचं ते लवकर कळलेलं आहे। पहिल्या दिवसापासून अगर ती भूमिका घेतली असती ना, तर मला असं वाटतं लोकांना विश्वास तरी बसला असता। आता चारी बाजूनी टीका व्हायला लागलेली आहे, चारी बाजूनी दरवाजे बंद व्हायला लागलेले आहे, आणि आता जेव्हा सरळ स्पष्ट कळलेलं आहे की हा तुतारीचाच माणूस आहे आणि राजकारणच करण्यासाठी त्यांनी हे सगळी मोहीम सुरू केली आहे, म्हणून आता हळूहळू खरा मुखवटा दिसायला लागलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।